उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी. बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधीच स्पष्ट. सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबा मागितला. निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता. तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यामुळे मागे घेतलं जाण्याची शक्यता. पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख. सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख, तर पाच पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत देखील पत्रात उल्लेख. बच्चू कडू विरोधात गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्त देणारे आहोत, कोणाचा जीव घेणारे नाहीत. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. रुपाली चाकणकर आणि भोंदू खरात यांच्यात 177 कॉल्स झाले. अंजली दमानिया यांचा खळबळजनक दावा. रुपाली चाकणकरांना अटक करा, दमानियांची मागणी. उपमुख्यमंत्री शिंदे आणि खरात यांच्यात तब्बल 17 कॉल्स झाले. सर्वाधिक 21 मिनिटं चर्चा झाली. हे कॉल कशासाठी झाले? दमानियांचा सवाल. तर भाजपच्या चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलारांमध्ये 1 कॉल झाल्याचा दावा. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांचे 8 आणि आशिष शेलारांचा 1 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा. तर सुनील तटकरे आणि खरात यांच्यातही 8 कॉल्स झाल्याचा आरोप. दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढेंचे भोंदू अशोक खरातला 189 कॉल्स. अंजली दमानियांचा गंभीर आरोप. दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा आरोप. खरातवर कुठलेही आरोप नव्हते. तोपर्यंत त्याच्याशी बोलण्यावरती कुठलेही निर्बंध नव्हते. केवळ फोनवरती बोलल्यानं सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं चुकीचं. दीपक केसरकरांचं प्रत्युत्तर. दमानियांचा पुरवठा अधिकारी कोण? मंत्री उदय सामंत यांचा सवाल. दमानिया यांच्याकडे यादी गेली असेल तर चौकशी झाली पाहिजे. उदय सामंत यांची मागणी.